मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 104. देशोदेशी फिरून मी आणि सत्यसेनानं वधूकन्या पसंत केल्या. दादानं मीनाक्षीसाठी मथुरा राज्यातील वर निवडला. सर्वत्र आमंत्रणं गेली. त्या आमंत्रणात नव्या आप्तेष्टांना अधिकात अधिक अनाथ अपंगांना घेऊन येण्याची विनंती आग्रहानं केली होती. राजज्योतिषांनी आणि पुरोहितांनी सांगितलेला शुभ दिवस आला. राजनगरात सर्वत्र फिरून वृषाली आणि सुप्रिया वहिनींनी अक्षता वाटून सर्वांना आमंत्रणं दिली होती. नगराबाहेरच्या विदुरांच्या पर्णकुटीत जायला सुद्धा त्या विसरल्या नव्हत्या. पहाटेपासूनच राजवाड्यावर नगारे घुमत होते. आपल्या दिग्विजयी सेनापतीच्या आणि दानशूर महामानवाच्या पुत्रांच्या विवाहांचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी आपली निवासं सजविली होती. ही सुतपुत्रांची लग्न आहेत असं म्हणण्याचं धाडस आता एकाही राजानं केलं नसतं. राजवाडा तर एखाद्या नववधूसारखं नटविण्यात आला होता. आमचे थकलेले मातापिता देहांची कुरकुर विसरून नातवांच्या विवाहांत उभारलेल्या भव्य मंडपातील बोहल्याभोवतीच्या मंगल कलशांवर श्रीफल ठेवित होते. जीवन वेडावलं होतं. आमच्यावर सौख्याचं मुक्त हस्तानं दान करीत होतं. दिग्विजयातील सर्व राजे हस्तिनापुरात आले होते. जे येऊ शकले नव्हते त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अमात्य, महामंत्री, सेनापती कुणी ना कुणीतरी पाठविलं होतं. ते सर्वजण वधूवरांना बघण्याऐवजी मंडपाबाहेर ब्राह्मण, ऋषीमुनी, अनाथ, आपदग्रस्त यांना दान देत असलेल्या दानवीर अंगराजाला पाहण्यासाठीच अधिक गर्दी करू लागले. महाराज धृतराष्ट्रांसारखा मी नगराचा अधिपती असतो तर हस्तिनापूर हे नाव बदलून मी कर्णपूर हेच नाव ठेवलं असतं त्या नगराचं. सर्व सोहळा पाहून भारावलेला विदर्भराज रुक्मी मला म्हणाला. विवाह पार पडली. देशोदेशींचे तृप्त याचक जय तू कर्ण, जय तू असे आशीर्वाद देत निघून गेले. त्या रात्री सर्व नगरभर समयांची रोषणाई पाहताना स्वर्ग आकाशात आहे की धरतीवर याचा मला संभ्रम पडला. आपल्या सुनांना आशीर्वाद देताना दादानं काढलेली उद्गार माझ्या कानात घोटाळत होते. राजवाड्यात आलात तरी तुम्ही सारथी कन्या आहात हे कधीच विसरू नका, हे ते उद्गार होते. ते आठवताना मला जगाचा विसर पडला. नाही म्हणायला मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी दूरवर मात्र पांडवांची स्मृती वळवळत होती. त्यानं वनवासाला जाऊन 10 वर्ष झाली होती. कुठल्या तरी अरण्यात एखाद्या जीर्ण पर्णकुटीत अंधाराचं काळं वस्त्र पांघरून ते झोपले असतील. मन अस्वस्थ होतं. मीनाक्षीला पतिगृही पाठविताना होणारं दुःख, तिच्यासारख्या 7 मीनाक्षी सुनांच्या रूपात वाड्यावर वावरत आहेत हे पाहून मी गिळून टाकलं. याचकांना देऊन रीती झालेली कोठारं विवाहांतल्या देणग्यांच्या रूपानं पुन्हा भरली होती. गंगेच्या पात्रासारखं दादाचं दानसत्र अखंड चालूच होतं. एकही याचक विनमुख परत जात नव्हता, जाणारही नव्हता. पतिगृही जाताना मीनाक्षीनं अंगराजांसाठी, आपल्या वंदनीय काकांसाठी एक संदेश दिला. विवाहाच्या धामधुमीत तो मी त्याला सांगू शकलो नव्हतो. तुमच्या कुंडलांशी खेळणाऱ्या नातवांना पाहण्यासाठी मी लवकरच परत येईन असा तो संदेश होता. तो सांगून त्याच्या प्रसन्न मुखावरचं हास्य खुलवावं म्हणून मी त्याच्या महालाच्या द्वारात उभा राहिलो. पण सूर्योदय झाला तरी त्याच्या कक्षाचं द्वार बंदच होतं. 8-10 वेळा ठोठावलं तरी आतून प्रतिसाद काही येईना. शंकेनं मन झाकाळून गेलं. असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. दादा, दार उघड दादा, मी भयानक कसा तरी बोललो. कोण? शोन. आडदंड दूर झाला. द्वार उघडलं गेलं. सोनेरी केसांच्या कुरळ्या बटा विखुरल्यामुळे त्याचं सदैव प्रसन्न दिसणारं मुख चिंताग्रस्त दिसत होतं. पाठीवर हातांची गुंफण बांधून तो एकसारखा कक्षात इकडून तिकडे अशा अवस्थेत फेऱ्या घालू लागला. का? काय झालं? तुझं मुख एवढं म्लान का? मी न राहून विचारलं. काही सुचत नाही शोन. कशाबद्दल बोलतो आहेस तू? स्वप्नाबद्दल. रात्री मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं आहे. कोणतं स्वप्न? अरे, स्वप्न काही सत्य नसतात. नाही शोन, हे स्वप्न सत्य ठरणार असं माझी मनोदेवताच मला सांगते आहे. या स्वप्नात साक्षात सूर्यदेवांशी माझं संभाषण झालं आहे. काय झालं संभाषण? ते म्हणाले की उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे. धन, संपत्ती, वस्त्र, गायी यांपैकी काहीच न मागता तो मागणार आहे. काय मागणार आहे? कवच आणि कुंडलं शोन.
कवच आणि कुंडल, आणि तीही अर्जुनासाठी. तो द्रुतगतीनं अस्वस्थ फेऱ्या घालू लागला. नाही दादा, काही झालं तरी हे दान मात्र तू मुळीच देऊ नकोस. हे दान नाही, दास्य ठरणार आहे. मी जवळजवळ किंचाळलो. माझं शरीर थरथरत होतं. हेच मला सूर्यदेवांनी निक्षून सांगितलं आहे. कवच कुंडलं दिलीस तर तुझा सर्वनाश होईल, असं ते पुन्हा पुन्हा आवर्जून म्हणाले. मग काय उत्तर दिलंस तू त्यांना? शोन, मी दिलेलं उत्तर तुला आवडणार नाही, ऐकवणार नाही. सांग, लवकर सांगितलं नाहीस तर माझा श्वास थांबेल. सूर्यदेवांना वंदन करून मी सांगितलं आहे की प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून माझ्या द्वाराशी येणार असेल तर अशा याचकाला शोभणारं कवच कुंडलांचं दानही मी अवश्य देईन. त्याचे शब्द तप्त लोहरसासारखे माझ्या कानांत शिरले. का? कशासाठी स्वतःच्या प्राणांशी हे महाभयानक दूत तुला खेळावंसं वाटतं आहे? शोन, तुला कधीच कळणार नाही. हे दान केवळ कीर्तीसाठी मी देणार आहे. कीर्ती? कीर्ती? आतापर्यंत काय तुला कमी कीर्ती प्राप्त झाली? कीर्ती म्हणजे तरी काय? फसवी वारांगना नाही तर काय? कसली कीर्ती पाहिजे आहे आणखी तुला? बल आणि वृत्रासूर यांना ठार मारणाऱ्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या, देवांचाही देव म्हणून घेणाऱ्या कीर्तिश्रेष्ठ इंद्राचा वरदाता कर्ण, अशी कीर्ती मला संपादन करून घ्यायची आहे. शोन, उद्या प्रत्यक्ष स्वर्ग या पुरातन धरित्रीकडे भिक्षा मागण्यासाठी येणार आहे. या वैभवासाठी कवच कुंडलच काय, पण मी प्राणही होमून टाकीन. वीरांच्या जन्ममृत्यूच्या कल्पना वेगळ्या असतात. कीर्तिहीन मनुष्य हा जिवंत असला तरी मृतवतच असतो. कीर्तिवंताला स्वर्गाची द्वारं मुक्त माताच असते. कीर्तिहीन जीवन हे जीवनमृताचं जीवन असतं. दिनरात्र भोजन, निद्रा, धन, प्रेम यांसाठी धावणं म्हणजे जीवन नव्हे. जीवनाची गंती कीर्तीच्या मानदंडानंच होत असते. तसे महासागरात शेकडो वर्ष जगणारे देवमासे नसतात का? पण कुणीही त्यांना अमर नाही म्हणत. केवळ जिवंत असणं म्हणजे जगणं नव्हे. कसं जिवंत असावं हे कीर्ती ठरवीत असते. तसे पृथ्वीच्या या विशाल पाठीवर प्रत्येकी हजारो जीव जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्या इतका अवसरही कुणाला नसतो. पण ज्यांच्या जाण्यानं मनामनांचे कुंभ वियोगाच्या विदारक यातनेनं भंग पावतात, तेच खरे कीर्तिमान. तेच खऱ्या अर्थानं जगले आणि खऱ्या अर्थानं मेले. म्हणूनच जीवन आणि कीर्ती यांपैकी काय निवडणार आहेस, असं विचारणाऱ्या सूर्यदेवांना मी कीर्ती असंच उत्तर दिलं आहे. कीर्ती कलंकित करून मिळणारं जीवन मी कधीही स्वीकारणार नाही. मग असलं हे कीर्ती प्राप्त करून देणारं दान देताना एवढा अस्वस्थ तरी का झाला आहेस? दादा, जीवनाची आशा ही सर्व आशा आकांक्षांपेक्षा श्रेष्ठ असते, हे नाकारू नकोस. जिवंत असताना कीर्ती मिळाली तर आत्मसन्मानाचं सौख्य तरी मिळेल, पण मृत्यूनंतर त्या कीर्तीचा उपयोग तरी काय? सुगंधी फुलांची माला प्रेतावर चढवून तिचा सुवास ते प्रेत काही अनुभवू शकत नाही. जगात अस्तित्वात असणं, कोणत्याही मार्गानं अस्तित्वात असणं, हाच खरा पराक्रम आहे. तेच खरं जीवन आहे. तुझ्या द्वाराशी इंद्राला पाठविणाऱ्यांची तरी दुसरी कोणती उदात्त कल्पना आहे? ते केवळ जगू पाहत आहेत. जगणं हा जीवाचा स्थायी भाव आहे. म्हणूनच तुझं मन आज कातर झालं आहे जगण्यासाठी. कारण तुलाही माहीत आहे की कवच कुंडलांमुळे तू युद्धात अवध्य आहेस, अजिंक्य आहेस. अर्जुनासारखा धनुर्धर सुद्धा तुझा पराभव करू शकणार नाही. दादा, मनाच्या सत्य स्वरूपाला साथ दे. कवच कुंडलं दान देऊ नकोस. अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेची तरी आठवण ठेव. शोन, फार बोललास. माझ्या सहवासात राहून कधी बोलला नव्हतास तेही बोललास. सरोवरात फुललेल्या कमलपुष्पांच्या मकरंदाची गोडी सरोवराच्या पाण्यालाही कळत नसते. ती कळते फक्त दुरस्त भ्रमरांना. तुझीही तीच अवस्था आहे. जीवनभर मी कसा वागलो हे तुलाही कळू नये याचं आश्चर्य वाटतं. माझ्या सहवासात राहून खांद्याला खांदा लावून जगूनही तो असं म्हणावास? जीवाच्या भयानं मी कातर आहे, अस्वस्थ झालो आहे आणि त्यामुळेच मला काही सुचत नाही असंच तुलाही वाटतं? शोन, मी कातर झालो आहे, अस्वस्थ झालो आहे, काही सुचेनासं झालं आहे मला. हे सारं खरं आहे, पण ते का? का? तो रहस्याचं जाळं अधिकच गुंफत होता. शोन, अंगावरचं हे अभेद्य कवच आणि ही तळपणारी कुंडलं देवराज इंद्रानं मागितली तर त्याला ती कशी व कुठून कापून काढून द्यावीत
हे सुचत नाही म्हणून मी अस्वस्थ आहे. कसं शस्त्र चालू मी या अभेद्य शरीरावर? कीर्तीचा समोर आलेला हा कुंभ कवच कुंडलांच्या अभेद्यपणामुळे भंगणार की काय? मी अस्वस्थ आहे तो केवळ यासाठी. रात्रभर विचार करतो आहे, पण अजून मार्ग काही सुचत नाही. सांग शोन, कसं आणि कुठून कापू शकणार मी हे कवच? तो पुन्हा पाठीवर हात गुंफून अस्वस्थ अस्वस्थ फेऱ्या घेऊ लागला. मी मान खाली घातली. त्याच्या गगनचुंबी विचारांसमोर खरोखरच मला माझे विचार अतिशय क्षुद्र वाटले. कितीतरी काल आम्ही तसेच शांत होतो. शेवटी मला कक्षात सोडून तो अर्घीदानात जाण्यासाठी कोरडं उत्तरे घेऊन निघून गेला. वृषाली बहिणींसह सर्वांना ती वार्ता सांगून जागृत ठेवण्यासाठी मी राजवस्तूच्या कक्षांतून फिरू लागलो. पण त्याचा कठोर निर्धार सर्वांना पूर्ण माहीत होता. कवचकुंडल दानाच्या निर्णयापासून त्याला परावृत्त करण्याचं सामर्थ्य आता आम्हांपैकी कुणातही नव्हतं. नित्यासारखं स्नान, आन्निक आणि अर्घीदान आटोपून तो दानाच्या चौथऱ्यावर येऊन उभा राहिला. याचकांची पंक्ती लांबवर पसरली होती. त्यात देवेंद्र दिसतो का म्हणून मी बारकाईनं कानोसा घेतला. तो कुठंच दिसत नव्हता. समाधानानं मागेल ती वस्तू मी अंगराजाच्या हाती देत होतो. सुवर्ण, वस्त्र, मोती, धान्य, तेल यांचं मुक्त हस्तानं दान झालं. सर्व याचक संपले. चौधावर चिंतेनं व्याकुळ होऊन उभे राहिलेले माता पिता, वृषाली वहिनी आणि सप्तपुत्र सुटकेचा निश्वास टाकून समाधानानं आत परतले. स्वप्न हे स्वप्नच ठरलं म्हणायचं. असं पुटपुटत मी खाली सांडलेले 4 मोती तपकात टाकले. इतक्यात एक क्रूश शरीराचा ब्राह्मण महाद्वारच्या पोटद्वारातून आत शिरला आणि क्षणभर तिथंच थांबला. माझं मन शंकेनं थरारलं. कोण आहे ते? अंगराजानं विचारलं. एक दरिद्री ब्राह्मण, एक याचक. ए बंधो, त्वरा कर, दानाचा समय संपत आला आहे, लवकर ये. कमरेवर दोन्ही हात टेकून वाकत तो ब्राह्मण चौथऱ्याजवळ आला. डोळे बारीक करून मुखाचं बोळकं चाळवीत उभा राहिला. ब्रह्मज्ञा, काय देऊ? धन, धेनू, धरती, धाम, अश्व, वस्त्र, फुलं, पुष्प, मधुर रस, सेवक सेविका की ग्रंथ लेखण्यासाठी भोर्जपत्र? काय देऊ? बोला. कर्ण, तुझी दानवीर ही अभंग कीर्ती ऐकून दूर देशाहून मी आलो आहे. मला धन नको, मी धनलोभी नाही. धेनू नको, मी गोपाल नाही. धरती नको, मी राजा नाही. जिथं जाईन तेच माझं धाम आहे म्हणून मला धामही नको. अश्व, अन्न, फल, पुष्प काहीच नको. मी ग्रंथलेखन करणारा कुणी ऋषीही नाही म्हणून मला तुझी भुर्जपत्रही नकोत. मग पाहिजे तरी काय? मी स्वतः आपला सेवक होऊ का? आपल्या मागून सांगाल तिकडे येऊ काय? ब्रह्मवर्या, सांगा, संकोचू नका. एक वेळ मेघ सागराच्या द्वारातून विनमुख जातील, पण याचक कर्णाच्या द्वारातून कधीही नाही विनमुख परत जाणार, कधीच नाही. हा तुझा खोटा दंभ आहे. तुझा लौकिक भंगू नये म्हणून मी परत जातो आहे, कारण मी जे मागणार आहे ते तू कधीच मला देणार नाहीस. ब्राह्मण परतून महाद्वाराकडे चालू लागला. अंगराजानं चौथरा सोडून धावत जाऊन त्याचे चरण धरले. माझ्या धवल कीर्तीला असं काळी मानू नका. हे मस्तक ही मी आपल्या चरणांवर उतरवून ठेवीन, पण आपण रिक्त हस्त परतू नये. सांगा, आपली इच्छा काय आहे ती? दानवीर म्हणून घेणाऱ्या कर्णा, आपल्या दानशूरत्वाचा तुला एवढा गगनभेदी अभिमान असेल तर दे मला तुझ्या कवच कुंडलांचं दान. ब्राह्मणानं दोन्ही हात पसरले. दादा अग्नीचा झटका बसल्यासारखा ताडकन उठला. त्याचे नीलनेत्र पाण्यानं डबडबले होते. ओठ थरथरत होते. देवराज इंद्र, या कर्णासारख्या सामान्य सुतपुत्राच्या द्वारात आपण एका वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात? मी कुठं आहे? ही धरती आहे की स्वर्ग आहे? स्वर्गातील अमृताचं प्राशन करून अप्सरागणांत रमणाऱ्या देवांचा राजा मर्त्य लोकातील एका सुतपुत्राच्या द्वारात हात पसरून उभा आहे. हे सत्य आहे की स्वप्न? शोन, आज आपला दिग्विजय खऱ्या अर्थानं पूर्ण झाला आहे. 4 दिशांच्या वर एक 5वी दिशा असते. आज तीही पराभूत आहे. देवराज अंगराजाच्या द्वारात प्रत्यक्ष याचक म्हणून उभा आहे. या
देवाधिदेवा, मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि कवच कुंडलांचं दान आपल्या झोळीत टाकतो. पण पण त्यासाठी मोठी झोळी घेऊन या देवराज. माझं हे सर्वांग अभेद्य आहे, त्यावर शस्त्र नाही चालू शकत. म्हणून म्हणून श्वास प्राण जाईपर्यंत रोखून मी माझं मृत शरीरच त्या झोळीत फेकून देईन. स्वर्गात गेल्यानंतर आपल्या राज्याच्या भोवती असलेल्या सोनेरी कुंपणावर ते वाळत टाका. माझ्या थंड रक्ताचं बाष्प होऊन जाईल. हे सुवर्ण कवच अखंड मिळेल. हवं तसं. अभेद्य कवच छेदणं हाती नसलं तरी श्वास रोधणं हाती आहे माझ्या. अंगराज थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, पण का पाहिजे आहे आपल्याला ते? स्वर्गाच्या भांडारातील सुवर्णाचा साठा संपुष्टात आला म्हणून? की आपल्या सिंहासनावरचं व्याघ्रजीन जीर्ण झालं आहे, त्या जागी नवं घालण्यासाठी म्हणून? की आपल्या हातातील वज्राला शोभणारी कवच ही एकच एक दुसरी वस्तू विश्वात आहे म्हणून? सांगा देवराज, स्वर्गाच्या ज्या पायदंड्या उतरून तुम्ही आज धर्तीवर आलात, त्यांवर पायघडी म्हणून घालण्यासाठी तर आपणाला हे माझं सुवर्णी कवच नको आहे ना? बोला महेंद्र, स्तब्ध का? निदान मला हे कवच आपल्या चरणांवर ठेवण्याचा उपाय तरी सांगा. कारण कारण माझ्यासारख्या सुतपुत्राच्या प्राणाला स्वर्गात स्थान कुठलं असणार? केवळ कवच आणि कुंडलच घेऊन जाणार आहात ना आपण? मग त्यासाठी ती जन्मानं एकत्र जोडलेली अभेद्य असताना विलग कशी करू मी? कुठून करू? मेंदूंचे सर्व धागे उचलून मी उपाय शोधतो आहे आणि तो न मिळाल्यामुळे माझी विमल कीर्ती आज कलंकित होणार म्हणून लज्जित मुखानं आपणा समोर उभा आहे. कुंठित मती होऊन, पूर्ण पराभूत होऊन. नाही कर्ण, तुझी कीर्ती कधीच कलंकित नाही होणार. समोरचं खडक काढ आणि कमलदलासारख्या तुझ्या तलम मुखातून खडगाचं धारदार पात चालव. कवचाचा एक विलग पापुद्रा हाती येईल. तो धरून स्वतःच्या हातांनी वृक्षावरची साल काढावी तसं कवच विलग करून काढ. कर्ण, 5 दिशांचा दिग्विजय केवळ तुला आणि तुला शक्य आहे. जगात तू आणि एकमेव तूच दानवीर ठरशील. देवराज, मी आपला कसा ऋणमुक्त होऊ? मलाही सुचू शकलं नाही. आपण धन्य आहात. त्याचे डोळे विलक्षण आनंदानं तळपले. झपाझप चालत तो चौथऱ्यावरच्या नेहमीच्या जागी आला. त्यानं सरकन कमरेचं खडक म्यानाबाहेर खेचलं. त्या आवाजाबरोबर भीतीचा एक सखोल शहारा सरकन माझ्या सर्वांगावर तरळून गेला. त्याच्या हातातील खडक रोखत मी कळवळून त्याच्या पायांना मिठी मारत म्हणालो, दादा, नको रे नको. तुझ्या कानांतील कुंडलं आज पुन्हा निस्तेज पडली आहेत. कधी नव्हे अशी काळी ठिक्कर झालीत ती. नको रे करूस कवच कुंडलांचं दान. नको दादा. शोन, आज कुंडलं निस्तेज पडणार ती शेवटची, आणि ती पडली तरी त्याची मला आज मुळीच स्थिती नाही. त्यांच्या पुढं आज साक्षात स्वर्गही निस्तेज पडणार आहे. दूर हो. त्यानं खडक माझ्या हातून हिसकावून घेतलं. मी त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून ते थडाथड आपटत आक्रोशू लागलो. दादा, एवढी भिक्षा मलाही घाल. मलाही दे दान. शस्त्र कवचावर नकोच चालू. माझं मस्तक गरगरू लागलं. त्याचं कुणाकडेही लक्ष नव्हतं. फासे फेकताना शकुनी मामा झाले नव्हते एवढा दादा आज कसा काय धुंद झाला होता. सहभोजनाच्या दिवशी मद्यपी दुर्योधन झाला नव्हता तेवढा कर्णराज धुंद झाला होता. डोळे मिटून सूर्यस्त्रोत म्हणून विस्फारलेल्या आपल्या मुखात त्यानं खडगाचं धारदार पातं डोळे मिटत खसकन खुपसलं. रक्ताची 1-2 कारंजी देवेंद्राच्या कटिवस्त्रावर उडाली. दादा! मी लहानपणी त्याच्या रथामागून जेवढ्या काकुळतीनं क्रंदलो नव्हतो तेवढ्या तीव्रतेनं मी हंबरडा फोडला. पण तो त्याला त्यावेळी गेला तसा आज काही ऐकू गेला नाही. वृक्षावरची साल काढावी तसा तो आपल्या हातांनी आपलं अभेद्य कवच अलग करू लागला. अंजिराचं फल कापताच आतला रक्तवर्णी गर्भ उघडा पडावा तसं त्याचं मांसल शरीर क्षणाक्षणाला उघडं पडू लागलं. गंगेच्या घाटातील बुरुज तिच्याच पाण्यात निथळतो तसा तो त्याच्याच उष्ण रक्तधारांत निथळू लागला. माझ्या सर्वांगात असंख्य बाणांची अग्र खुपसल्याच्या असह्य यातना होत होत्या. चौथरा गरगरत होता. भोवळ येत होती मला. मस्तक दाबून मांडीत खुपसून मी मटकन खाली बसलो. आता सर्वजणच खाली बसणार होते. हसत हसत वस्त्र उतरावं तसं कवच उतरून त्यानं ते देवराजाच्या हाती दिलं. क्षणार्धात कुंडलंही कापून त्यावर ठेवली. तो मंद मंद हसत होता.
एवढा कसला आनंद मिळाला होता त्याला. आम्हा सर्वांच्या आशा आकांक्षांवर अंगार ठेवून त्यानं देवेंद्रांच्या पायांखाली पुष्प विखुरली होती. कसलं सौख्य मिळालं असेल त्याला, म्हणून त्याच्या मुद्रेकडे मान उंचावून मी पाहिलं. मृत्यू सुद्धा इतका भेसूर नसेल. सर्वांगावरचं कवच काढल्यामुळे उघडं पडलेलं रक्ताळलेलं त्याचं शरीर आणि कानांची तुटकी पाळी यांमुळे तो इतका भेसूर विद्रूप दिसत होता की माझी दात खिळीच बसली. वणव्यातल्या अर्धवट पेटून विझलेल्या विशाल वटवृक्षासारखा तो चौथऱ्यावर उभा होता. स्वतःला कसं तरी सावरीत मी उठलो. मी जिवंत आहे की मृत तेच मला समजेना. तो वीर धनुर्धर, अनुपम सुंदर, दिग्विजयी सेनापती, दानवीर कर्ण, छे, आता तो कोणीही नव्हता. तो म्हणजे विरूपतेचा केवळ एक विकृत पुतळा दिसत होता. माझ्याकडे पाहून तो नेहमीसारखा हसला, पण मला त्याचं हसू नेहमीसारखं दिसलं नाही. रक्तवर्णी मुखाच्या आतून बाहेर डोकावलेले त्याचे 2 चकचकीत सोनेरी दात भयानक दिसत होते. शिरावरचे सुंदर सोनेरी केस कवचाबरोबरच समोर गेल्यामुळे ते गदेसारखं नुसतंच गोल दिसत होतं. तुटक्या पायांजवळ पूर्वीसारखी जांभळट सोनेरी किरणं नव्हती. तिथं होते साकळलेले रक्तबिंदू, केवळ रक्तबिंदू. वसू, त्याला त्या विरूप अवस्थेत पाहून राजवाड्याच्या पायदंड्यांवरून मूर्छित होऊन धाडकन कोसळलेली राधामाता गडगडत येऊन किंकाळत चौकात धपकन आदळली. त्या तशा विरूप अवस्थेतही पुढं जाऊन त्यानं तिला सावरण्याचा यत्न केला, पण आपल्या उष्ण रक्ताच्या स्पर्शानं तिच्या अंगावर फोड उठतायत हे पाहून पुन्हा तो दूर झाला. केवढा असहाय्य झाला होता तो. त्या रक्ताळलेल्या विरूप शरीरातील विशाल मन पाहून हसावं की दैवगतीला रडावं तेच मला समजेना. कवचकुंडलं हाती धरलेल्या इंद्राचे हातही आता पोळले होते. त्याचं मन मात्र निवलं होतं. त्याचा अर्जुन सुरक्षित राहिला म्हणून, की एक अद्वितीय दानवीर पाहायला मिळाला म्हणून? ते समजणं अर्थातच शक्य नव्हतं. राजवाड्याच्या पायदंड्या उतरून वृषाली आणि सुप्रिया वहिनी दानवीराकडे झेपावल्या, पण त्याही त्याला स्पर्शू शकत नव्हत्या. दुरूनच नाथ, महाराज, स्वामी असं म्हणून त्या हृदयद्रावक हंबरडा फोडत घायाळ गायींसारख्या हंबरत होत्या. माझं मस्तक सुन्न झालं होतं. राजवाड्याचे सगळे सौध भरून गेले होते. दिग्विजयी सौंदर्यशाली वीराचं विरूप पुतळ्यातील रूपांतर सर्वजण डोळ्यांतून अश्रू ढाळत पाहत होते. याचकांचे अश्रू ओघळले होते त्याच चौथऱ्यावर. त्याच्या रक्ताचं थारोळं आज दाटलं होतं. सर्वजण हाय हाय म्हणून हळहळू लागले. मी कान हातांनी आच्छादून घेतले. माझ्या हातांना त्याच्या जय जयकाराशिवाय काहीही ऐकण्याची कधीच सवय नव्हती. त्याच्या विरूपतेशिवाय ही सर्वांची विफल सहानुभूती मला असह्य झाली होती. चौथरा सोडून तो देवेंद्राजवळ आला. मंदपणे त्याच्या चरणांना वाकून हात लावित तो म्हणाला, देवराज, कुणाच्याही हृदयाला यातना देत जगण्याची माझी इच्छा नाही. माझ्यासाठी या सर्वांचं हृदय तिळतिळ तुटत आहे. शक्य असल्यास माझं शरीर सुरूप कर, नाहीतर हे खडग या कंठावरून फिरव. आता माझं मस्तक सहज धडा वेगळं होईल. हातातील रक्तरंजित खडग त्यानं देवराजाच्या चरणांवर ठेवलं. मान खाली टाकली. नेहमी सुवर्णासारखी तळपणारी त्याची रसरशीत पाठ आता तप्त लोहरसासारखी लालबुंद दिसत होती. उठ अंगराज कर्णा, तू धन्य आहेस. मी संतुष्ट होऊन तुला एक अमोघ अस्त्र देत आहे. तुझ्या केवळ एका शत्रूला वधू शकणारं वैजयंती अस्त्र. देवेंद्रानं त्याला वर उठविलं आणि त्याच्या सर्वांगावरून हात फिरविला. आशीर्वादासाठी क्षणिक त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याचं शरीर हळूहळू सुरूप दिसू लागलं. धुक्क निवळावं तसा रक्तवर्ण निवळला. कवच जाऊन कातडं आलं. जयतू दानवीर कर्ण, असा आशीर्वाद देऊन ब्राह्मण वेशातील देवेंद्र महाद्वाराबाहेर निघून गेला, ठिबकणारी कवच कुंडलं घेऊन आणि स्वतःचा पराभव त्या चौथऱ्यावर मागं ठेवून. अंगराजाचं कवच गेलं हे विसरून अनेकांनी एकदम पुढं होत त्याला कडकडून आलिंगन दिलं. कुणीतरी घोषणा दिली, दानवीर कर्ण, जीवेत वर्षानी शतम. मला त्या घोषणा ऐकू येत नव्हत्या. कवचातून ठिबकलेले अखेरचे रक्तबिंदू
मी अनिमिषपणे डोळाभर पाहू लागलो. वरून राजवाड्याच्या पार सौधावरून फुलं उधळली गेली. ती स्वर्गातून उधळली होती की आणखी कुठून हे पाहायला कुणालाही अवसर नव्हता. सर्वांनी त्याला प्रेमापोटी घेरून टाकलं होतं. त्याला काय वाटत होतं ते सांगता येणं शक्य नव्हतं. पुढं होत त्यानं राधामातेला वंदन केलं. वसू? तिचा कंठ दाटून आला होता. वसू नव्हे, वैकर्तन माते, तो शांतपणे म्हणाला. तिनं त्याच्या तुटलेल्या कानांची पाळी थरथरत्या बोटांनी चाचपून पाहिली. वेडं होतं तिचं मातृप्रेम. तिला सावरीत तो राजवाड्याच्या पायदंड्या शांतपणे चढू लागला. त्याचे पुत्र, सुना, आप्तेष्ट, मी, कुणाचंही त्याला भान नव्हतं. दुधडीचे मुग्ध प्रेक्षक भावनावेगानं त्या मातापुत्रांवर पुष्प उधळीत होते. त्याचं कवच कुंडलहीन शरीर पाहणं नको म्हणून सूर्य मात्र पश्चिम क्षितिजावरून नित्यापेक्षा लवकर टळला होता. सगळीकडे संध्याछाया दाटत होती. कवचकुंडल दान करून दादानं काय मिळवलं होतं? इंद्राचं, कोणत्याही एका महान योद्ध्याला गतप्राण करू शकणारं अमोघ वैजयंती अस्त्र आणि दिक्कुनात दुमदुमणारी दिव्य दिगंत कालजयी कीर्ती. अभंग, अतुल, अजोड, दानवीर न करणं अशी